माय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील प्रथम गौरव यात्रा संपन्न। शुक्रवारी फेब्रुवारी 13 रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या गौरव समारंभाला पालघर जिल्ह्यातील 47 साहित्यिक डहाणू ते रत्नागिरी पर्यंत लक्झरी बसमधून प्रवास करताना कोकणातले पहिले पद्मश्री मधु मंगेश गौरव यात्रा चलत काव्य संमेलन यशस्वीपणे संपन्न झाले। यावेळी डहाणूतील परवीन भाई दवणे यांचाही समाविष्ट होता। तसेच या यात्रेत 47 साहित्यिक लोकांचा समावेश होता। या काव्य संग्रहाची प्रत आदरणीय गौरव सोहळ्यात मधुभाईंना सप्रेम भेट देण्यात आली। रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्टर। 24 मार्च 1991 रोजी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी स्थापना केली आणि ती रत्नागिरीपासून सुरुवात केली। सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, नवी मुंबई उपनगरामध्ये कार्यरत असलेली प्रमुख साहित्यिक संस्था आहे आणि त्याच्यामध्ये पालघर जिल्हा याच्यामध्ये एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की माननीय प्रवीण दवणेजी, थोडा आवाज जातोय म्हणून, प्रवीण दवणेजी हे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत। त्यांच्याबद्दल तर मी त्यांचा परिचय देईनच, पण तरी सुद्धा आपण या गौरव यात्रेमध्ये डहाणू, बोईसर शाखा, पालघर शाखा, विरार शाखा, वसई शाखा अशा 5 शाखांमधून आपण 45 लोक इथे सहभागी झालेलो आहोत। आणि या अशा प्रकारच्या ही सहल नव्हे तर हा साहित्यिकांचा मेळावा आहे असं मी म्हणेन आणि त्याच्यामधून आपण आनंद घ्यायचा आणि आनंद द्यायचा आहे। अशा प्रकारची साहित्य संमेलन वेगवेगळ्या ठिकाणी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, त्यानंतर महिलांची साहित्य संमेलन होतात। त्यामध्ये आपण नक्कीच भाषेचे संवर्धन करण्यासाठी किंवा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण सहभागी व्हावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करेन। अधिक वेळ न घेता माझ्याकडे जी नावं आलेली आहेत आणि जी आमचे आदरणीय प्रवीण दवणे सर यांनी जी संकल्पना राबवली, त्या संकल्पनेमध्ये ज्या कविता आलेल्या आहेत त्या कवितांचं आपण या ठिकाणी वाचन घेऊया। प्रत्येकाला संधी देऊया। आपण ती संधी देत असताना आपण आपला स्वतःचा परिचय द्यायचा, अल्पसा परिचय किंवा जो काय असेल तो परिचय द्यायचा आणि त्या परिचयामधून आपली कविता काव्य सादर करायचं आहे। पण त्यापूर्वी अल्पसा परिचय मी आपल्यासमोर देतोय। माझ्या सुंदर लेणी तयात पोटा असं केशवसुतांची ही एक ओळ आहे आणि त्याच्यातून आपल्याला असं दिसतंय की समाजामध्ये नवीन विचार, नवीन प्रगत विचार जे आहेत ते रुजले पाहिजेत आणि ते संक्रमित केले पाहिजेत, पुढील पिढीसाठी संक्रमित केले पाहिजेत। हा महत्वाचा उद्देश आणि म्हणूनच या ठिकाणी ते ब्रीद आपल्याला ठेवलेलं आहे। महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मधुभाई साहित्य समाज कृतज्ञता सोहळा कोकणातील साहित्य चळवळीचे अभिमानास्पद समस्त मराठी साहित्य परंपरेतील अद्वितीय मानक बिंदू म्हणजेच अर्थात पद्मश्री मधुभाई मंगेश कर्णिक यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा व प्रकट मुलाखत असा कार्यक्रम उद्या दुपारी 4 वाजता सुरू होणार आहे आणि याच्यासाठी प्रमुख सहभाग कोणी घेतलेला असेल तर आपल्या केंद्रीय कार्याध्यक्षा माननीय सौ नमिता कीर मॅडम, केंद्रीय कार्याध्यक्ष माननीय प्राध्यापक प्रदीप ढवळ सर, नावाजलेल्या सुप्रसिद्ध निवेदिका आणि एक अभिनेत्री असं म्हणूया आपण वासंती बरकत, कवी माननीय अरुण म्हात्रे, कवी माननीय प्राध्यापक अशोक कागवे आणि आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष होते माननीय विश्वास पाटील, हेही त्याच्यामध्ये सहभाग घेत आहेत। अशा प्रकारचा कार्यक्रम हा उद्या स्वातंत्र्यवीर सावरकर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे होत आहे आणि यासाठी आपण सगळेजण चाललो। ही माहिती अशासाठी दिली मी तुम्हाला की आपल्या हे अविस्मरणीय राहील, कारण आपण हे 45 जण आपण